महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे TET पेपरफुटी प्रकरणाची चौकशी विशेष तपासामार्फत करण्यात येत आहे. हा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पुढल्या वर्षापासून TETसह सर्व सरकारी परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातील. त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सभागृहात हा प्रश्न लावून धरल्यामुळे मंत्री भुसे यांनी सभागृहात ह्या विषयावर सविस्तर निवेदन केलेलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत 3 अटक करण्यात आलेली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधाविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण म्हणजेच माकोका लागू करण्याबाबतही तपासादरम्यान निर्णय घेतला जाणार आहे. 28 जून 2026 रोजी होणारी TET परीक्षा प्रश्नपत्रिका विक्रीसाठी काही लोक येणार असल्याची माहिती 27 जून रोजी पोलिसांना मिळाली होती. या माहिती करून ठाणे शहर पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलेले आहे. या ताब्यातून 28 जून रोजी होणाऱ्या TET परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आलेली आहे. त्यानंतर शिक्षण विभागाच्या खात्री केल्यानंतर जप्त करण्यात आलेले आहे. नंतर परीक्षेचे मूळ प्रश्नपत्रिका असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात आरोपीकडून प्रश्नपत्रिका बेकायदेशीररित्या मिळवून मोठ्या रकमेत विक्री करण्याचा कट रचल्याचं समोर आलेलं आहे. या प्रकरणात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता विविध कलमासह महाराष्ट्र सार्वजनिक परीक्षा अनुसूचित मार्ग आणि प्रतिबंधन अधिनियम 2024 तर महाराष्ट्र विद्यापीठे व इतर विनियोजित परीक्षा गैरप्रकारास प्रतिबंध